वन विभाग आणि रेस्क्यू टीमच्या हातावर तुरी ठेवून बिबट्या फरार झालेला. काल रात्री बिबट्याला डाट मारला गेलाय. रात्रीनंतर बिबट्याचं दर्शनच झालं नाही. हल्ल्यात एकूण 6 जण जखमी झालेत. काल सकाळपासूनच अलिबाग मधल्या नागाव इथे बिबट्यानं अक्षरशः धुमाकूळ घातला होता. काल सकाळच्या सत्रात 3 जणांवर हल्ला केला होता. पुन्हा दुपारी दोघांवर हल्ला झाला आणि त्यानंतर रात्री सुद्धा त्याने एकावर हल्ला केला. कालपासून अलिबाग पोलीस, वन विभाग आणि रेस्क्यू टीम बिबट्याचा पाठलाग करत आहे. पण 24 तास उलटून सुद्धा बिबट्या हाती लागला नाहीये. आज त्यानिमित्ताने शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांना आणि पर्यटकांना घरातून आणि हॉटेलमधून बाहेर निघण्यास बंदी घालण्यात आली आहे. अलिबाग हे जिल्ह्याचं मुख्यालय असून सुद्धा वन विभागाकडे हिंस्र प्राणी पकडण्याच्या साधन सामुग्रीचा अभाव दिसून येतोय. पुण्याहून विशेष पथक बोलवावं लागलंय. काल सकाळी 9:30च्या सुमारास वर्तक यांच्या वाडीत बिबट्या घुसल्यानं गोंधळ उडाला. या बिबट्यानं प्रसाद सुतार यांच्यावर हल्ला केला आणि नंतर वर्तक यांच्या अंगणात शिरताना अमित वर्तक यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यानं अमित गोंधळला, तरीही त्यानं हातातल्या कोयत्यानं या बिबट्यावर वार केला. या हल्ल्यात बिबट्या सुद्धा जखमी झालाय. दरम्यान अचानक हल्ला करून मंदार गडकरी, भाऊसाहेब जावरी हे वनरक्षक अधिकारी सुद्धा बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेत. तर कुणाल साळुंखे यांच्यावर सुद्धा हल्ला केला गेलाय.